जन्मजात मधुमेहाच्या विकाराने त्रस्त मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मंगळवारी दुपारी मृत्यू झाला। या धक्क्याने अनावधानाने मृताच्या आईने डॉक्टरांवर हात उगारल्याने मारहाणीने सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल आईविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे। शासकीय रुग्णालयात मंगळवारी दुपारी पाऊणच्या सुमारास हा प्रकार घडला। सुफिया दस्तगीर पठाण, वय 12, राहणार करस्ती, तालुका अक्कलकोट असे मृत मुलीचे नाव आहे। एमडी तय्यब असे मारहाण झालेल्या डॉक्टरांचे नाव असून त्यांच्या फिर्यादीनुसार मृत मुलीची आई अमिना पठाण विरुद्ध राहणार करस्ती, तालुका अक्कलकोट यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे। अक्कलकोट तालुक्यातील करस्ती येथील सुफिया दस्तगीर पठाण, वय 12 ही मुलगी मधुमेहाच्या विकाराने त्रस्त होती। तिला श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत असल्याने सोलापुरातील एका खासगी दवाखान्यात 16 ऑगस्ट रोजी दाखल केले होते। येथे प्राथमिक उपचार करून नातेवाईकांनी तिला 17 ऑगस्ट रोजी मंगळवारी शासकीय रुग्णालयात दाखल केले। मंगळवारी 19 ऑगस्ट रोजी दुपारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। यावेळी नातेवाईकांमध्ये वादविवाद झाला। मुलीच्या मृत्यूच्या धक्क्याने तिचा आईच्या डॉक्टरवर हात उगारला गेल्याने डॉक्टरच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवण्यात आल्याचे सदर बझार पोलिसांकडून सांगण्यात आले। पुढील तपास पोलीस करत आहेत। झाल्या प्रकाराबद्दल मुलीच्या मृत्यूच्या धक्क्याने आपल्या हातून हे कृत्य घडल्याने मृत मुलीच्या आईने डॉक्टरांची माफी मागितली। मात्र डॉक्टरांच्या संघटनांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पुढाकार घेतल्याने मारहाण व सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे। माझं नाव डॉक्टर योगीराज आहे। मी इथं निवासी डॉक्टर म्हणून काम करतो। सध्या दुपारी 1:15 दरम्यान एक घटना अशी झाली की गेले 3 दिवस आपल्या इकडं पिडियाट्रिक्समध्ये एक पेशंट ॲडमिट होता, 12 वर्षाचा आहे। कंडिशन खराब होती हे नातेवाईकांना सांगितलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आहेत की कंडिशन खराब आहे, सुधारती आहे का, जे आहे ते त्यांना टाईम टू टाईम अपडेट देत जाते, त्यांचं कन्सेंटसुद्धा घेतलं जात होतं। आज दुपारी पेशंटची तब्येत खराब झाली आणि पेशंट एक्सपायर झालं। ह्याची इन्फॉर्मेशन नातेवाईकांना दिली आणि नातेवाईकांपैकी एक महिला आली आणि त्यांनी जो ट्रीटिंग डॉक्टर आहे त्याच्यावरती मारहाण केली। त्यांचा कॉलर पकडला गेला, त्यांना कानाखाली वाजवायचा प्रयत्न केलेला आहे, शिव्यागाळ पण झालेला आहे। नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की जज्बात में हो जाता है म्हणून। प्रॉब्लेम असा आहे की आम्ही इथं सेफ्टीसाठी भांडतोय, पण 24 तास एमर्जन्सी सुविधा उपलब्ध करून तरीसुद्धा आमच्यावरती अशा गोष्टी होत आहेत। तर आम्हाला सिक्युरिटी पाहिजे, बाकी आमची दुसरी काही मागणी नाही आहे। त्यांच्यावरती कार्यरीत आणि कायदेनुसार FIR सुद्धा करण्याची प्रोसेस चालू आहे सध्या। तर तुम्ही अहोरात्र मेहनत करताय, परंतु नातेवाईकांचा असं देखील आरोप आहे की मरण्या अगोदर, बेबी मरण्या अगोदर डॉक्टरांना आम्ही कल्पना दिली होती, काहीतरी ब्लड शुगर लो झालेली आहे। त्यांनी तुम्हाला ट्रीटिंग डॉक्टर जो आहे त्यांना त्यांनी कल्पना दिली होती की मुलीचा शुगर जो लो होत आहे, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या। त्यांचं म्हणणं असं आहे की डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की आम्हाला दुसरा व्याप भरपूर आहे, तुमची एकटी मुलगीच या ठिकाणी पेशंट नाही, भरपूर पेशंट्स आहेत, आम्हाला सगळ्यांकडं बघावं लागतं असं म्हणून गेल्यानंतर ती मुलगी दगावलेली आहे। त्या मुलीकडं ह्यांनी डॉक्टरांनी दुर्लक्ष केलं, त्याच्यामुळे ती मुलगी दगावली असं त्या मुली। हे बघा, ती त्या मुलीला जो आजार झाला होता त्या आजारामध्ये तिला विविध जी श्वसन संस्थेचा जो आजार आहे तो पण झाला होता। ती व्हेंटिलेटरवर होती आणि तिच्या मेंदूमध्ये सुद्धा इन्फेक्शन झालं होतं। 12 वर्षाची ती मुलगी होती, व्हेंटिलेटरवर होती, तिचा कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स नव्हता। गेले 3 दिवस डॉक्टर अहोरात्र मेहनत घेऊन तिचं दर 1 आवरली मॉनिटरिंग त्या PICUमध्ये सुरू होतं। असं असताना 1 आवरली मॉनिटरिंग सुरू असताना रिलेटिव्हनी येऊन सांगणं की बाबा तुम्ही डॉक्टर आमच्या पेशंटची BSL चेक नाही केली, तर ती चेक केलेली असते। प्रत्येक गोष्ट जी आहे ते आमचं व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यावरती प्रत्येक तासाला ती गोष्ट पडलेली असते। सिनियर असतील, लेक्चरर असतील, हेड ऑफ युनिट असतील, ती गोष्ट चेक करतात। कुठल्याही पेशंटकडे असं दुर्लक्ष होत नाही। माझं हे म्हणणं आहे की नातेवाईकांना जो गैरसमज झाला असेल ती त्यांची चूक आहे, कारण की छोट्याशा जीवांसंग आम्ही जर इथं बसलोय, छोट्याशा जीव असो किंवा मोठ्या माणसाचा जीव असो, आम्ही त्यांच्या संग खेळ करत नाहीये। आम्ही इथं जीव वाचवण्यासाठी बसलोय, दिवस रात्र मेहनत करतोय लिटरली। सर, आणखीन एक प्रश्न माझा असा आहे, सर डॉक्टर हा ईश्वराप्रमाणे असतो। आता या महिलेची चूक झाली, भावनेच्या भरात त्यांनी हे काय केलेलं आहे, परंतु तुम्ही एक डॉक्टर म्हणून FIR त्यांच्यावरती तुम्ही FIR तुम्ही आता दाखल करणार आहे, बरोबर आहे? हो सर तुम्ही तिला क्षमा करणार नाही का? म्हणजे आता भावनेच्या भरात ती बोलली, आता सध्या ती आम्हाला तुम्ही डॉक्टर
डॉक्टर हे माणूस म्हणून पहिली गोष्ट ट्रीटमेंट द्या आम्हाला तुम्ही देव करू नका. तुम्ही देवाला फुल पण ठेवचाल, तुम्ही देवाला उद्या दगड पण मारचाल. आम्ही देव नाही, आम्ही माणूस आहे, आम्हाला भावना आहेत. तो मुलगा कोणाच तरी घरून आला होता, त्याचे पण आईबाप आहेत. जर तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी तुम्हाला येऊन कोण पण 2 थोबाडीत मारून जातो, तुम्ही कुठल्या तोंडाने घेऊन दुसऱ्या दिवशी जाऊन तिथं काम करणार आहे? तुम्ही नाही करू शकत. तुमचं मोरल डाऊन होतंय. कुठल्या तोंडाने तुम्ही उद्याच्याला एखादा सिरियस पेशंट असेल असाच ज्याला ट्रीटमेंट द्यायची, त्याचे हात धजावतील का उद्या काम करायला? नाही धजावतील. तर ही गोष्ट त्या आईची नाही आहे, ही गोष्ट आहे की ही हिंमत येते कुठून की एका डॉक्टरला, जो डॉक्टर तिथं 24 तास त्या पेशंटची सेवा करतोय, त्याला मारण्याचा हा विचार, जो पाचवी विचार येतोय, तो विचार येतोय कुठून? डॉक्टर माणूस नाही आहे का? हा मला जनतेला माझा सवाल आहे. नाही, आम्ही अशी कुठलीही प्रकारची गोष्ट आम्ही बोललेलो नाही. आमची इमर्जन्सी सेवा सुरू राहते. आम्ही इमर्जन्सी सेवा सुरू ठेवतोय. डॉक्टरवर तिनं असं हे केलेलं आहे. ते डॉक्टर कोण आहे, त्यांचं नाव काय? ते आम्ही डिस्क्लोज करणार नाही, कारण की त्या डॉक्टरांचं नाव एफआयआर दाखल करण्याचा निर्णय त्यांचा वैयक्तिक आहे का तुमचा सामुदायिक आहे? तुम्ही काय पैशावर वगैरे देताय का? नाही. ही एफआयआर जी आहे ती आमच्या संस्थेकडून केली जाते, कारण की केंद्र शासनाकडून तशा डायरेक्शन्स आलेत सगळ्या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या सगळ्या मेडिकल कॉलेजेसला की जर कुठल्याही डॉक्टरवर असा असॉल्ट झाला तर पुढच्या 6 तासाच्या आत इन्स्टिट्यूशनल एफआयआर संबंधित व्यक्तीवर झाली पाहिजे. आणि तीच प्रोसेस आता होते. मध्यंतरी 17 नंबर या ठिकाणी एक पेशंट सकाळी 6 वाजता आला होता. त्याची BP वाढलेली होती, 180 BP होती. अशा परिस्थितीत डॉक्टरने त्याला घरी पाठवला. त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झाला. अजून पण डॉक्टरवर कारवाई झाली नाही. आपण आता त्या माणसाने केलं तर चुकीचं आहे, पण एकीकडे रुग्णांसाठी एक कायदा आणि डॉक्टरांसाठी एक कायदा, असं आपल्याला वाटत नाही का? ती जी घटना झाली होती त्या घटनेची चौकशी सुरू आहे. निग्लेजन्सी झाली होती नाही, ती जी पण काही घटना झाली होती त्या घटनेची चौकशी सुरू आहे, संस्थात्मक चौकशी सुरू आहे. चौकशीचा अहवाल जेव्हा येईल तेव्हा जनतेला कळेलच. हा, आम्ही तेच सांगालो. मग तुम्ही आता 1 तासात आंदोलन सुरू केला. आता तो माणूस मरून 2 महिने होत आला, अजूनपर्यंत आंदोलन झालं नाही. याच्याकडे माणुसकीने बघणं गरजेचं आहे, कारण डॉक्टरांकडून सुद्धा चुका होतात, रुग्णांच्या नातेवाईकांकडून सुद्धा चुका होतात. याच्याकडे आपण कसं पाहतो डॉक्टर म्हणून? सगळ्यात पहिली गोष्ट, हे आंदोलन आत्ताच्या घटनेसाठी नाही आहे. हे आंदोलन गेले 7 दिवस चालू आहे. त्या कोलकातामध्ये ज्या बाईवरती झाले त्याच्यावरती. आता ही सगळी माणसं आपले आपले क्लिनिक सोडून एमर्जन्सी ड्युट्या प्रोव्हाइड करून जे आहेत ते इथं उपलब्ध आहेत, आमच्यासोबत उभे आहेत. ह्याचा हा अर्थ नाही आहे की जी घटना 1 तास आधी झाली त्याच्यासाठी मोर्चा चालू आहे. जी गोष्ट तुम्ही सांगताय त्याच्यावरती कारवाई चालू आहे, पोलिसांची पण चालू आहे, इन्स्टिट्यूशनल लेवलवरती पण चालू आहे. तर या 2 गोष्टी प्लीज मिक्स करू नका, कारण का 2 वेगवेगळ्या गोष्टी. आम्हाला ही गोष्ट रुग्णाची संबंधित गोष्ट आहे. आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, याच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाहीये. त्या ठिकाणी सुद्धा माणूस मिळणार नाही. हे सुद्धा नातेवाईक डॉक्टरांची चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाला असंही त्यांचं म्हणणं आहे. एकीकडे काय होतं माहिती आहे का, सामान्य माणूस चूक केला तर 1 मिनिटात त्याच्यावर कारवाई होते. या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स. आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील. HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य. 100% रिसेल गॅरंटी. इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत. ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना. ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार. त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही. मजुरीवर 50% सूट देखील मिळेल. पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.